आईच्या नावाने पळणारे, त्या आईच्या नावाने पहिलं मैदान होतं. तिथं ते मैदान बघण्यासाठी गेलेलो. बकासूर आणि मथुर पळाला, परंतु तिथेही गुलाल न भेटला. ते थोडंसं कठीण वाटलं. बकासूर आणि मथुरला गुलाल तिथे भेटायला पाहिजे होतं. मित्रांनो, सर्जा अक्षरशः 4-5 महिन्यानंतर आजारातून बाहेर येऊन पहिलाच मैदान उसाटणे मैदान. आणि उसाटणे मैदान बोललं तर सर्वांचा आवडता मैदान आणि सर्व बैलांचा प्रेमाचा मैदान. कारण त्या मैदानात गुलाल कोणताही बैल असो तो घेऊनच जातो. आणि आज मी सुट्टीवरती होतो आणि मधून शूट घेतला. तोच स्पीड, तोच दरारा होता त्या बैलाचा. त्याच स्पीडने सुट्टीपासून सुतापर्यंत पल काढला. दादा, सर्वप्रथम तुम्हाला अभिनंदन आजच्या गुलालाबद्दल. आज तो बैल 4-5 महिने बसून होता आणि आज कुठेतरी मनात धाडधूड होती की कसा पळेल, काय पळेल, पण त्याने आज विजयाचा गुलाल घेतला. काय बोलाल बबलू चाचा, तुम्ही काय बोलाल? बैल का नाही, आज भरपूर दिवसात आज आम्ही म्हणजे आणला चेक करायला. मला का रात्री पण अरुण शेठ म्हणले की आपला बैल म्हणजे काहीतरी, मी रात्रीच्या म्हणलं की बैलाचा विषय नाही, म्हणलं काय आपला बैल 1 नंबर मध्ये पळणार आहे असं ना. आज बैल आहे असं पाहिला बैल. आता तुम्ही बॅक 4-5 महिन्या आधी जा. आधी जो त्याचा पळ होता आणि त्याच्यानंतर तो आजारी होता, त्याच्यानंतर आज त्याला 4-5 महिन्यानंतर पुन्हा मैदानात काढला. तो पल कसा होता, त्याचा कसं वाटलं? जास्त आज बैल कुठे आज जास्त स्पीड लावला पाहिला आज बैल. काय बोलत दादा, म्हणजे आपला बैल कसाही असो, आजारी असो, काही असो, जेव्हा तो मैदानात कमबॅक करतो तेव्हा मालकासाठी धावत असतो. हे खरं आहे की नाही? काय बोलत दादा तुम्ही? बैल हा मालकासाठी पळालाच, परंतु जे बैलासाठी आज कष्ट केले, माझी पूर्ण सर्जा टीम असेल. आज तो अनुज बारका आहे, तो लहान मुलगा आहे, पण पूर्ण बैलांची मेहनत तोच करतो. आज आमचे कराडचे जावेद भाई असतील, माझी त्यांच्याशी काय बोलत नव्हती, परंतु मला बबलू त्याच्या बोलले का आपल्याला जावेद भाईचा मार्ग घेऊन आपल्याला या बैलाचा सल्ला घ्यायला लागेल. मी त्याच्या घरी गेलो, बबलू चाचांना मी, पण जावेद भाईने आम्हाला नाराज न केले. जावेद भाई असतील आणि ते डॉक्टर असतील कर्नाटकचे, अडकबेडकचे माली डॉक्टर म्हणून, त्यावेळी अतिशय सुंदर ट्रीटमेंट केली. आणि आमचे बेलोलचे डॉक्टर भाऊ असतील, त्याही पण पूर्णपणे ट्रीटमेंट केली. त्यांच्या कष्टाने आणि बबलू चाचा असतील, यांच्या सर्वांच्या कष्टाने, म्हणजे पूर्ण पोरांच्या कष्टाने आज बैल हा ते गुलाल आहे हा पूर्ण त्यांना प्राप्त केला. खूप टाइम लागला हो रिकवर होण्यासाठी आणि खूप मैदानं झाले. आई एकविराच्या पायथ्याशी सुद्धा मैदान झाले, खूप बिनजोडचे मोठमोठे मैदान झाले. मिस केलं सर्जानी. काय होते त्याच्या मागे धडपड तुमची, त्याच्या पाठीमागे, त्याला आजारी असताना? मिस काय, जी बाकी मैदानी गेली तितके एवढं काय विसरू वाटले, पण आम्ही एवढ्या वर्षी आईच्या नावाने पळतो आणि आईच्या नावाने पळणारे, त्या आईच्या नावाने पहिलं मैदान होतं. तिथं ते मैदान बघण्यासाठी गेलेलो. बकासूर आणि मथुर पळाला, परंतु तिथेही गुलाल न भेटला. ते थोडंसं कठीण वाटलं. बकासूर आणि मथुरला गुलाल तिथे भेटायला पाहिजे होतं, परंतु सर्जा जिथं नव्हतं तिथे थोडेसे आम्हाला खंत वाटली. नक्कीच आज बकासूरचे मालक मोहिल शेठ किंवा वैभव दादा असो, जेव्हा मी बाईट घेत होतो तेव्हा घोडच्या सर्जाला खूप मिस केलं हो. त्यांनी खूप मिस केलं. तो जेव्हा असं ना, आज बोलतो घोडचा सर्जा जर आमच्या पैऱ्यात असताना आमचा गुलाल फिक्स असतो. म्हणजे शर्यत जिंकून सुद्धा बकासूर. काय बोला? बकासूर आणि जर सर्जा असेल, चाचाला रात्री जरी फोन केला तरी तो आमचा अरुण शेठ अंधेर असेल, या गाडीचं काय मला टेन्शन नाही. ही गाडी म्हणजे अतिशय सुंदर आणि प्रेक्षकांची आणि सर्वांची मन जिंकणारी गाडी. ती गाडी जर असली ना, हे विषयच नाही काय त्या गाडीचा. बकासूर सर्जा हो, कुठं पण असले तर भीतीचा अजिबात आपल्याला काय वाटतच नाही. ते दादा तुम्ही आता बोलले की मथुर, आता घोडचा सर्जा जसा मथुर आणि महबूबची A1 जोडी होती, तसं बकासूर आणि सर्जाची A1 जोडी बोलली जाते आज. काय म्हणाल? बकासूर आणि सर्जा ही खरोखर A1 जोडी होती. मथुर आणि सर्जा ही गाडी अतिशय छान पळणार होती. पुढे बघू आता काय असेल ते बोलू शकतो. नक्कीच दादा, तेच आता आमची पब्लिकची पण ती इच्छा होती आणि भरपूर कमेंट सुद्धा म्हणजे विरोधात पण येत होते आणि म्हणजे असं प्लस मध्ये पण येत होते की होईल किंवा पैऱ्यात पडेल किंवा विरोधात पडेल. कधी आम्हाला मथुर आणि सर्जा बघायला भेटेल का? खूप इच्छा आहे लोकांची, आमची सुद्धा. असं आहे का, याच्यामध्ये मालकांचा काही इश्यू नाही आहे, परंतु मी मथुर फॅन असतील, सर्जा फॅन असतील किंवा बकासूर फॅन असतील, सर्व मालक एक आहेत. आज या फॅन्समध्ये कुठेतरी मालकांचं वेगळं होतं, ते निष्ठपणे व्हावं ना. आणि तुमची जर इच्छा आहे आणि फॅन्स म्हणजे मालकांचं काही नाही, गाडी
100% पळेल. तेव्हा सर्जा कोणत्या साईडने धावणार? तिथे सरजा डाव्या खांदे आतमध्ये पळणार. डावे खांदे आतने पळणार. नक्कीच दादा या ना, तुम्ही बोला ना 2 शब्दात सर्जाबद्दल. 2 मिनिटं. सर्वप्रथम सांगा, तुम्ही शर्यत बघितली का आज सर्जाची? हो, स्वतः मी बघितली. कशी वाटली आज शर्यत? नाही, जो पहिला स्पीड होता 121 जास्ती जास्तच. मी सुद्धा तिथे होतो, मला सुद्धा म्हणजे स्पीड म्हणजे एवढा स्पीड होता ना की वाटला नव्हता तू आजारातून बाहेर आलाय. नाही, आम्हालाही वाटत नव्हतं, पण आज मी अरुणला मगाशीच बोलल्या गोष्ट की पहिल्यापेक्षा एक उडी आज सरस पळाला म्हणून. आता काय बोला, आता बिनजोडचं मैदान हा पहिलाच उसाटण्याचा सुरू केला, आता प्रत्येक मैदानाला दिसेल का आपल्याला? हो, आराम देऊन दिसेल. हा, आराम देऊन दिसेल. आणि सर्वांचा आवडता बकासूर आता मुंबईमध्ये करेल का प्रदर्शन? कारण सर्जा आता पळायला लागला. करेल ना, का नाही करणार? नियोजन कधी असेल, आता काय ठरलंय आता का? कसं आहे, त्यालाही थोडीफार दुखापत झालेली आहे सर्जासारखी. हम्म. तो जेव्हा आता क्लिअर होईल तेव्हा नियोजन करू. मला वाटतं बकासूर आता जास्त 1-2 आठवडा बसेल, त्याच्यानंतर मला वाटतं पुन्हा मैदानात कमबॅक हो. करेल. कारण बकासूर बोला तर बकासूरला जास्त बसणं आवडत नाही, त्याला पण मैदान सतत पाहिजे असतं. काय बोला? नाही, त्यालाही मैदान आवडत असतं आणि आमची आई एकविरा चरणी आणि साईबाबा चरणी प्रार्थना आहे की त्यांनी लवकरात लवकर मैदानामध्ये यावं. नक्कीच. आणि दादाला पण मी प्रश्न विचारला, तुमची सुद्धा इच्छा जाणून घे, मथुर आणि सर्जा एकत्र पळताना दिसेल का? बघा, फॅन फ्लोअर्सची तुमची सगळ्यांची इच्छा आहे 100%. नक्की. आज मथुरची शर्यत पण होती, थोडा बॅड लक कुठेतरी होतं. हा, बरोबर, कारण आमची गाडी पहिली सुटली, त्यानंतर आम्ही गाडी धरायला आल्यामुळे त्याच्या मागोमाग मग ती गाडी सुटली. नक्कीच. काय बोला, 4-5 महिना आपला बैल घरी होता, तेव्हा कसं म्हणजे त्याचं? 4-5 महिने बैल घरी होता, पण प्रत्येकाही अरुणला असतील, जगदीशला असतील, प्रत्येक जण फोन करत होते आणि जो ते विचारपूस करत होता गोट्यावर येऊन जात होते. पण शेवटी आम्ही संघर्षाच्या काळातले दिवस काढले ते, आणि जास्ती त्याचं श्रेय बबलू चाचा असतील, जावेदभाई असतील, अरुण आणि जगदीश, परत आमचा किरण गाडगे असेल, महेश असतील, याही भरपूर मेहनत घेतली आणि त्याचा आज आम्हाला गुलाल भेटला. आणि नियोजनाचं कसं ठरलं लाडू सोबत आज? नाही, लाडू सोबतचं नियोजन ते सगळं जगदीशने आणि अरुणने केलेलं होतं. आणि कशी लाडू पण कसा धावलाच, कसं नाही, वाटलं? चांगली गाडी, सुंदर पळाली. आज लाडू पण नाव करतोय, कारण लाडू मथुरच्या पैऱ्यात सुद्धा पळायला आहे, तेव्हा सुद्धा छान गाडी पळते त्याची. आणि आज सर्जाच्या सोबत सुद्धा पण त्याला चांगला स्पीड, म्हणजे चांगला म्हणजे एक नंबरच स्पीड लागला असं म्हणावं लागेल. नाही, गाडी पळाली म्हणून तर गाडीला गुलाल मिळाला. नक्कीच. काय बोलायला अजून, म्हणजे एवढ्या दिवसानंतर आपला बैल कमबॅक करतोय, मनामध्ये कसे म्हणजे आज जे मनामध्ये एवढा आनंद आहे आम्हाला की बाबा एवढ्या दिवस तो आजारपणातून कमबॅक करतोय. अजूनही तशी थोडीशी जखम त्याला आहे, पण त्यांनी त्याची पण पर्वा न करता त्याचा पळ त्यांनी आज सगळ्यांना त्याच्या फ्लॅन फ्लोअर्सला दाखवून दिलं. नक्कीच. आणि आज प्रेक्षक वर्ग खरंच खूप खुश असतील, कारण का आज 4-5 महिने वंचित राहिले त्याला पाहण्यासाठी. दादा तुम्ही काय बोलाल, आज तुमचा आनंद सांगा मला. आनंद तर भरपूर आहे सर्वांना, आमच्या सर्जा ग्रुपच्या टीमला, एखादा असेल, सर्वांना आम्हाला आनंद आहे. कारण आज भरपूर दिवसांनी सर्जा गुलाल घेतला. सर्जाने पहिल्याच मैदान आजारातून आणि पहिल्याच मैदानाला गुलाल घेतला. चांगली गाडी मारली. नक्कीच दादा, शुभेच्छा तुम्हाला. जास्त वेळ घेत नाही, सर्जा असाच नाव करत राहील. आणि आता पुढे आम्हाला बिनजोडच्या मैदानात दिसेल, कारण जास्तीत जास्त आता 1.5 महिना राहिला आपल्याकडे घाटावरती, तर जूनमध्ये सर्वच जण जातील, तर आम्हाला ना जास्तीत जास्त बिनजोडमध्ये दिसेल हीच आपल्याकडनं इच्छा असेल. दिसेल. धन्यवाद दादा.